नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रोहित पवार. इतकंच नाही तर पक्षफुटीच्या साठी काही प्रमाणात जबाबदार ठरवले गेलेले रोहित पवार, पक्ष फुटल्याच्या नंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची बाजू खमक्या पद्धतीने मांडणारे रोहित पवार, अजित पवारांवर एकतर्फी हल्ला चढवणारे रोहित पवार, बच्चा म्हणून ज्यांना अजित पवारांनी व्याख्यित केलं ते रोहित पवार, हे असे सगळे विविध विशेषणांनी आत्तापर्यंत गौरवले गेलेले रोहित पवार हे राष्ट्रपासून वेगळे होणार आहेत अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. अर्थात ती चर्चा दाबली जावी याची काही जण विशेष काळजी निश्चित घेत आहेत, पण कितीही दाबली तरी ती चर्चा उफाळून परत वर येतेच आणि ती चर्चा अधूनमधून सातत्याने होत राहते. यावेळेला या चर्चेला सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरलंय ते राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांचं ट्विट. या चर्चेत त्या ट्विटला आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत आणि मग याच चर्चेच्या पुढच्या टप्प्यापर्यंत पटकन पोहोचणार आहोत. काय आहे ते ट्विट पाहूयात. सूरज चव्हाण म्हणतात की मागच्या वर्धापन दिनी अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद सोडून पक्षाची जबाबदारी त्यांनी मागितली, पण ती त्यांना काही मिळाली नाही. ज्या ज्या वेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली त्यावेळी जयंत पाटील यांनी वेळ मारून नेली. हे एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य आहे. सोमवारी नगरच्या सभेत सुद्धा जयंत पाटील यांनी वेळ मारून नेली हा आक्षेप सूरज चव्हाण यांचा आहे. सूरज चव्हाण पुढे असं म्हणतात की विधानसभेपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी राहू द्यावं असं ते भाषणामध्ये जाहीरपणे म्हणाले, ते म्हणजे जयंत पाटील म्हणाले. त्याचबरोबर त्या नगरच्या सभेमध्ये अनेक लोकांची इच्छा आहे, तसंच पक्षात हे बोललं सुद्धा जातं, अर्थात राष्ट्रपमध्ये बोललं जातं की जयंत पाटील हे पक्ष वाढवण्यापेक्षा स्वतःचा गट वाढवण्याला फार महत्त्व देत असतात. पक्ष वाढवणाऱ्या एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी अनेकांची संधी असताना जयंत पाटील मात्र वेळ मारून नेतायत. अनेक दिवसांपासून संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार हे यामुळे कंटाळलेत असा संकेत सूरज चव्हाण देतात आणि ते म्हणतात की पक्षाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत अजित पवारांसारखा एखादा निर्णय रोहित पवार कंटाळून घेऊ शकतील आणि पक्षाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत अजित पवारांसारखा निर्णय नक्की काय घेतील याच्या संदर्भात आपण आता चर्चेकडे परत येतोय. तर मूळ मुद्दा इथे असा उपस्थित काय होतो, रोहित पवार हे राष्ट्रपद सोडून कंटाळून बाहेर पडतील. कोणामुळे कंटाळून बाहेर पडतील तर जयंत पाटलांच्या मुळे बाहेर पडतील. आता जयंत पाटील काही स्वखुशीनं आत्ताच्या घडीला राष्ट्रपमध्ये थांबले आहेत अशातला भाग नाही. त्यांना सुद्धा कधी ना कधीतरी राष्ट्रपच्या ऐवजी काँग्रेसमध्ये जायचंय अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं होत असते. थोडक्यात काय तर जयंत पाटलांनी आत्ताच्या घडीला राष्ट्रपवर जी पकड ठेवलेली आहे आणि काहीही करून त्यांचंच राष्ट्रपचं नेतृत्व ऐकतंय, या सगळ्या स्थितीला कंटाळून रोहित पवार राष्ट्रपद सोडू शकतात असा एक संकेत राष्ट्रवादीनं दिलेला आहे. त्यांच्या हा राजकारणातल्या डावपेचाचा भाग असू शकतो, पण या निमित्तानं एक भाग पुन्हा समोर येते, ती म्हणजे रोहित पवार काही पहिल्यांदा शरद पवारांपासून वेगळे होऊ शकतील अशातली परिस्थिती नाही. ते याही पूर्वी एकदा भाजपात जायला निघाले होते, आता परत एकदा ते इतरत्र कुठे जातील, जायचं तर कुठे जातील, कोणासोबत जातील, का जातील, या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला आत्ताच्या घडीला रोहित पवार हे भविष्यसूचक स्वप्न आहे असं सांगितलं जातं. त्या स्वप्नाचं नक्की काय होणार ते आपण आता आपल्या चर्चेमध्ये पाहूयात. आपल्यासोबत या चर्चेमध्ये मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला त्यानिमित्तानं पटकन आधी परिचय करून देतो. या चर्चेत आपल्यासोबत राष्ट्रपच्याकडून माजी आमदार, प्रतिनिधी, प्रवक्ता या नात्यानं विद्याताई चव्हाण आहेत. विद्याताईंचं आपल्या या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. राजकीय विश्लेषक म्हणून उमेश जी घोंगडे आहेत आणि थोड्याच वेळात या संपूर्ण चर्चेत ज्यांनी खरं तर काडी टाकली म्हणा किंवा चर्चेला ज्यांनी निमित्त दिलंय
त्या राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी प्रशांत पवार थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत. मला पटकन आधी विद्याताई आपल्यापर्यंत यायचं आहे. विद्याताई, आपण स्क्रीनवर थोड्या वेळापूर्वी पाहिलंही असेल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचलंही असेल, सूरज चव्हाणांचं ट्विट आहे. ते सरळ सरळ असं म्हणतात की जयंत पाटलांना कंटाळून रोहित पवार पक्षातून बाहेर पडतील. रोहित पवारांनी बाहेर पडावं इतकी परिस्थिती आता जयंत पाटलांच्या ताब्यात गेलेली आहे का? नाही, मला एकच सांगायचंय की सूरज चव्हाण हे अजितदादांच्या गटामध्ये गेलेले आहेत, तरी सुद्धा त्यांना शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये काय चालणार, काय होणार याची एवढी काळजी कशासाठी वाटतेय? बिलकुल काळजी करायचं कारण नाहीये. आमच्या 10 पैकी 8 सीट निवडून आलेले आहेत. आम्ही अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आहोत. पवार साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये एवढा प्रचंड पाठिंबा असताना आणि रोहित दादा पवार हे कधीही पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार नाहीत ही खात्री असताना अशा प्रकारचे अर्थहीन बडबड किंवा तर्कहीन, तथ्यहीन अशा प्रकारची काहीतरी चर्चा घडवून आणणं, म्हणजे तुमचा उद्देश काय या मागचा हे मला काही कळत नाहीये. परंतु एकच आहे की अशा प्रकारची कुठलीही चर्चा पक्षामध्ये नाहीये. जयंत पाटलांच्या नेतृत्वावरती सगळ्यांचा विश्वास आहे आणि आता ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुका जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वात जिंकलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठले बदल करण्याचं वगैरे असं काही पक्षाचं उद्देश हे नाहीये आणि नसावं. आणि बाकी तुम्हाला काही चर्चा करायची असेल ते तुम्ही प्रत्यक्ष जयंत पाटील साहेबांसोबत किंवा साहेबांसोबत करू शकता. बर, पण विद्याताई, या नगरच्या सभेमध्ये घडलं काय? तिथे जे शक्ती प्रदर्शन निलेश लंकेंच्यासाठी करण्यात आलं होतं त्यात नक्की काय घडलं? कारण त्यातलं सुद्धा सुतोवाच आहे की निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष राहू द्या असं जयंत पाटील जर म्हणायला लागलेले असतील तर याचा अर्थ त्यांना बदललं पाहिजे असं कुठं ना कुठेतरी कुजबूज मोहीम असो किंवा पक्ष पातळीवरचं चिंतन असो असं काही सुरू झालंय? नाही, नगरच्या सभेमध्ये असं काही झालेलं नाहीये आणि कुठल्याही प्रकारची कुजबूज नाहीये. प्रत्येक कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळेजण एकाच जोशामध्ये होते की खूप चांगल्या प्रकारे पक्षाला यश मिळालेलं आहे, पक्षाने आणखीन जागा लढवणं आवश्यक होतं, अशा प्रकारच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत्या. परंतु पक्षाचा अध्यक्षपदाची जबाबदारी जयंत पाटील साहेबांकडनं काढायची, कोणातरी दुसऱ्याला द्यायची अशी कुठलीही चर्चा कोणीही केलेली नाहीये. आणि जे काय रोहितदादा पवारांबरोबर सांगितलं जातं ते उगाच पक्षामध्ये काहीतरी पिल्लू सोडून द्यायचं आणि त्याच्यावरनं अर्थहीन चर्चा करत राहायचं हे उद्दिष्ट आहे. पण ते उद्दिष्ट काही साध्य होणार नाहीये. आम्ही सगळेजण आपापल्या जबाबदारीवरती खुश आहोत. विद्याताईंच्या या उत्तरानंतर आपल्याला विश्लेषणाच्या साठी आपल्या सोबत असलेल्या उमेश घोंगडेंपर्यंत जाण्याची गरज आहे. उमेशजी, आपण फोनद्वारे जोडलेले गेले आहात. मला आधी याचा खुलासा करा, आपल्याला नीट आवाज माझा पोहोचतोय? प्रसादजी, आवाज येतोय मला. धन्यवाद. आपण फोनवरून आहात आमच्या सोबत आणि विश्लेषणाच्या निमित्तानं पटकन मुद्द्याला हात घालतो. जयंत पाटलांच्या बद्दल राष्ट्रपत नाराजी आहे का? प्रसादजी, खर तर जयंत पाटलांच्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे का ही जी कुजबूज आहे ती वर्षभरापूर्वीपासून आहे. अजित पवार जेव्हा पक्षात होते तेव्हापासून आहे. अजित पवारांना स्वतःला प्रदेशाध्यक्षपद हवं होतं हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांना मिळालं नाही, ते बाहेर पडले, हा इतिहास झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटलांबद्दल नाराजी आहे का? तर जशी ती अनेक पक्षात, इतर पक्षात असते तशी ती नॅचरली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता जे काही नेते उरलेत, या लोकसभेला शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाला मोठं यश मिळालं असलं तरी सगळे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुलनेनं खूपच हाताच्या बोटावर मोजता इतकेच नेते आहेत. प्रश्न जयंत पाटलांच्या विषयी असलेल्या नाराजीचा, तर जी भावना अजित पवारांची एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना होती की एक प्रकारे ते शरद पवार साहेबांकडनं शरद पवार साहेबांकडनं जयंत पाटलांना जवळ केलं जात होतं किंवा प्रदेशाध्यक्ष त्यांना कायम ठेवण्यात आलं होतं आणि अजित पवारांना ते हवं होतं. साहजिकच आता गेली अनेक वर्ष आपण बघतो, मला वाटतं किमान एक 5 वर्ष होऊन गेली असावी, जर मी चुकत नसेल तर 5 वर्ष होऊन गेली असावी जयंत पाटील हे अध्यक्ष आहेत. आणि आता पक्ष विघटित झाल्यानंतर म्हणजे 2 स्वतंत्र पक्ष झाल्यानंतर आता
जे रोहित पवार पक्षामध्ये आहेत नॅचरली त्यांच्यामध्ये राजकीय महत्वाकांक्षा असू शकते, अजित पवार नाहीत. तर आता ही प्रदेशाध्यक्ष होण्यासाठीची मोठी संधी आहे आणि रोहित पवारांची ती इच्छा निश्चितपणे असू शकते. बिलकुल उमेशजी, आणि यातला एक भाग जोडतो आपण, यावर बोलत राहूच आणि पटकन विद्याताईंनाही त्या निमित्तानं बोलतं करू. मला असं सांगा, रोहित पवारांच्या महत्वाकांक्षा लपलेल्या नाहीत, मग त्या यापूर्वी त्यांना जेव्हा जेव्हा ज्या पदांवर जायचं होतं त्या पदांवर जात असताना त्यांना ज्या वेगानं पुढे सरकायचं होतं राजकारणात, त्यावेळेला शरद पवारांनी केलेला अटकाव असो, शरद पवारांच्याकडून होणाऱ्या अटकावाच्या नंतर भारतीय जनता पार्टीकडे निघालेले रोहित पवार थांबवले गेले आणि आपल्यासोबत राखले गेले, हे सगळं समोर आहे. अशा वेळेला जयंत पाटलांच्या विरोधात जाऊन प्रदेशाध्यक्ष होण्याच्या साठीची भूमिका आजची परिपक्व आहे का रोहित पवारांची? मला असं वाटतं की भूमिका परिपक्व आहे की नाही यापेक्षा सुद्धा जोपर्यंत शरद पवारांची त्या पक्षावरती पकड आहे तोपर्यंत, आपण असं मगाशी बोलताना म्हटलात की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटलांचा एक गट आहे. तर मला असं वाटतं की आपण एक नुकताच अनुभव घेतलाय अजित पवारांच्या निमित्तानं. कुणाचा किती गट असला आणि कुणी किती पक्षात जरी स्ट्रॉंग असलं तरी शरद पवारांच्या पुढे कुणी जाऊ शकत नाहीये, त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग कुणी होऊ शकत नाहीये. त्यामुळं त्यांची किती इच्छा असली रोहित पवारांची किंवा किती घाई असली तरी जोपर्यंत शरद पवारांना वाटत नाही तोपर्यंत पक्षात काही होऊ शकत नाहीये. जयंत पाटलांचा वेगळा गट असला, त्यांनी पक्ष जरी ताब्यात ठेवला असं आपल्या सगळ्यांना वाटत असलं तरी जोपर्यंत त्या पक्षात शरद पवारांना काही वाटत नाही तोपर्यंत काही होणार नाहीये. आणि ज्यांना मग ते जमत नाही ते अजित पवारांसारखे बाहेर पडू शकतात. अगदी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण चर्चेत आणला. विद्याताईंच्याकडे या निमित्तानं अधिक चर्चेसाठी जाऊ. दरम्यान आपल्या सोबत राष्ट्रवादीचं या चर्चेतलं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रशांत पवार फोनद्वारे जोडले गेलेत. एकदा फक्त चाचणी करून घेतो. प्रशांतजी, आवाज येतोय का? आपण महाराष्ट्रात नाही आहेत असं कळलं, पंजाब मधून आमच्याशी जोडले गेलेले आहात. आवाज येतोय? हो आवाज येतो. अच्छा, काय सहलीला वगैरे गेलात का काय? नाही, काल मी शपथविधीला आलो होतो. अच्छा. मग एक कार्यक्रम होता त्याच्याकरता. ठीक आहे, हरकत नाही. आपण जोडलेले राहा. मी अत्यंत अल्प वेळ आपला घेईन, पण एकदा पटकन आधी आपल्यासोबत विद्याताई आहेत. विद्याताई, महत्वाचा मुद्दा उमेश घोंगडे काय मांडतायत? पक्षात कोणाला काहीही वाटो, होतं तेच जे शरद पवारांना हवं असतं, आणि ज्या वेळेला शरद पवारांच्या भूमिकेला नापसंती एखादा व्यक्त करतो त्याच्यासाठी आता वाट वेगळी तयार असते आणि आता ती मोकळी झालेली आहे अजित पवारांच्यामुळे. इथे प्रश्न पुढचा आहे, रोहित पवारांनी इतक्या लवकर जयंत पाटलांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी जाण्याची मागणी का करावी किंवा तशा पद्धतीनं सोंगट्या फिट करायला सुरुवात का करावी? उमेशजींच्या म्हणण्याशी मी बिलकुल सहमत नाहीये. कारण पवार साहेबांचं जी कार्यपद्धती आहे, मग ते पक्षामध्ये असू दे किंवा सत्तेमध्ये असताना असू दे किंवा विरोधी पक्षाचे नेते असताना असू दे, ते लोकशाही मानणारे आहेत. मग ते पक्षामध्ये सुद्धा त्यांच्या लोकशाही आहे आणि ते नेहमी, मी अगदी कोर कमिटीच्या मीटिंग मध्ये पण मी असते तेव्हा मी अगदी बघितलेलं आहे की पवार साहेबांचा एखादा निर्णय असेल तर पवार साहेब सगळ्यांशी चर्चा करूनच त्या निर्णयावरती निर्णय घेतात, प्रत्येकाचं मत जाणून घेतात. आणि इतका म्हणजे दुरोगामी नेता, दूरदृष्टी असणारा नेता, म्हणजे देशाच्या पातळीवर काही निर्णय घेऊ किंवा पक्षांतर्गत, म्हणजे मोदी शहांसारखी हुकुमशाही नाहीये की इथे जे ते म्हणतील त्याला हो करायचं, असं नाहीये. पवार साहेब हे सगळ्यांशी बोलून चर्चा करूनच कुठलाही निर्णय घेतात. त्यामुळे तुम्ही जे मगाशी म्हणाला की भाजपकडे रोहित दादा चालले होते किंवा त्यांना अध्यक्ष पदाकडे व्हायचं आहे, हे सगळ्या ह्या चुकीचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न आहे, असं काहीही नाहीये. आता आमच्या सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुका आता 4 महिन्यावरती आलेल्या आहे आणि जास्तीत जास्त पक्षाच्या जागा आम्हाला कशा मिळतील, आमचा पक्ष सर्वात अगदी त्या निमित्तानं रोहित पवारांनी घोषणा केलेलीच आहे की शरद पवारांच्या 85व्या वाढदिवशी 85 आमदार निवडून येतील असं ते प्रयत्न करणार आहेत. पण त्यासाठी नेतृत्व त्यांना लागेल हे काही ते सुचवू पाहतायत, ते लपून राहत नाही. पटकन आता प्रशांत पवार यांच्यापर्यंत पोहोचू. चर्चेमध्ये बऱ्यापैकी वेळ आपला पुढे सरकलेला आहे आणि बऱ्याच उशिरा प्रशांत पवारांचा संपर्क स्थापित झालाय. आता आपण चर्चेसाठी राष्ट्रवादीचे मुद्दे जाणून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा प्रशांत पवार, रोहित पवार जयंत पाटलांना कंटाळून बाहेर पडतील या निष्कर्षाप्रत आपले मुख्य प्रवक्ते पोहोचलेत. असं काय घडतंय राशपमध्ये? जयंत पाटील
पकड ढिली होऊ देत नाहीत आणि परिणाम स्वरूप इतर जण कंटाळू लागलेत का त्यांना? नाही नाही, आता तुम्ही एक मुद्दा हा लक्षात घ्या की अजितदादांनी साहेबांबरोबर इतके वर्ष काढले आणि त्याच्यानंतर कुठे अजितदादा स्टँड झाले. रोहित पवारांना फक्त 4.5 पावणे 5 वर्ष झाले आमदार होऊन आणि ते जसं अजितदादांची जागा घेण्याचा ते विचार करून राहिले. तर त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये तुमचा जितेंद्र आव्हाड असू द्या, जयंत पाटील साहेब असू द्या, म्हणजे रोहित पवार हे कुणाला मोजायलाच तयार नाही आहे ना. ते समजून राहिले की आता पवार साहेबांनंतर रोहित पवार मेन, म्हणजे 4 वर्षामध्ये ते राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष आपल्या हातात घेण्याकरता मागे लागलेले आहे. आज ज्या लोकांना 40-40 वर्ष झाले, 45-45 वर्ष झाले, मला वाटतं की जयंत पाटलांनी बहुतेक 2-3 महिने वाट पाहतील जयंत पाटील साहेबही, कारण ते फार कंटाळलेले आहेत. आणि रोहित दादांचं ज्याप्रमाणे वागणूक आहे, ज्याप्रमाणे त्यांचे स्टेटमेंट आहेत, आणि तुम्ही जर एक मार्क केलं असेल तर ते फार ॲरोगंट टाईप स्टेटमेंट करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी दादांची बरोबरी करायला निघालोय, आता दादा मी जे नाही केलं ते मी करून दाखवी. आता विद्याताई म्हणाले 85 आमदार कसं निवडून आणतील? अहो त्यांना तितक्या सीटा तर मिळायला पाहिजे 85 आमदार निवडून येण्याकरता. काही बाहेरच्या स्टेट मधून घेणार आहेत का? म्हणजे त्याच्यावर चर्चा एक दिवशी स्वतंत्रपणे करता येईल. पण आता तुमच्या या वक्तव्यातून जे 2-3 संकेत समोर आले ते महत्वाचे आहेत प्रशांतजी, त्याच्यावरची उत्तरं घेऊ. एक दरम्यान छोटा प्रश्न पटकन तुम्हाला विचारून घेतो. तुम्ही असं म्हणता रोहित पवार फार ॲरोगंटली बोलतात, अजित पवारांची जागा घेऊ पाहतायत, पण इथे कळीचा मुद्दा आहे तो जयंत पाटलांना कंटाळून बाहेर पडण्याचा. आणि इथे रोहित पवारांच्या वर्तनापेक्षा जयंत पाटलांचं वर्तन चर्चेत त्यामुळे जास्त येतंय. तुम्हाला नक्की सुचवायचं काय? जयंत पाटलांचं काय चाललंय राशपमध्ये? पाटलांना कंटाळून नाही, रोहित पवारला कंटाळून जयंत पाटील बाहेर निघायच्या तयारीत आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. बरं, कारण की जयंत पाटलांना का बरं कंटाळतील? जयंत पाटील एकदम बिचारे सायलेंट आहेत, ते काही असं ॲरोगंट टाईप बोलत नाही. आता यांच्याच पक्षातले भरपूर लोक आहेत ना बाहेर. आता ते लवांडेंनी म्हटलं होतं की ज्यांना प्रदेशाध्यक्ष बनवायला पाहिजे, ही कोणाची भाषा आहे? मग ठीक आहे, याच्यावरचा एक खुलासा विद्याताईंना द्यायचा आहे. विद्याताई, नक्की कोण कोणाला कंटाळणार आहे एकदा सांगा. नाही, प्रशांत पवारजी जे काय बोलतायत की मी 85 जागा, मी काही आकडा वगैरे कुठला सांगितला नाहीये. आणि ते जे म्हणतायत की नाही, आपले अँकर साहेब बोलले की 85 जागाचं रोहित दादा पवार बोलले, असं ते बोलले, मी नाही बोलले. मी म्हटलं जास्तीत जास्त जागा निवडून आणायचं असं मी बोलले, कुठलाही आकडा मी तोंडातनं काढलेला नाही. आणि पहिले म्हणजे रोहित दादांना अशा प्रकारे आरोगंट म्हणणं हे तुमचं चुकीचं आहे. मग दादांना काय म्हणालो तुम्ही? मग दादांना काय म्हणता? दादांचं वय आणि नाही, मला एक सांगा ताई, दादांचं वय आणि दादांचं वय सारखं आहे का? दादांना किती वर्ष झाले? रोहित पवारांना फक्त 4.5 वर्ष झाले, आणि या 4.5 वर्षामध्ये रोहित पवार दादांची बरोबर किती नम्रपणे बोलतात. पवार साहेब किती नम्रपणे बोलतात हे विसरला का तुम्ही? सारखं पवार साहेबांचं वय काढणं हे अजितदादाला शोभलं का? नाही शोभलं. पण आता ते मोदींचं वय काढतील का? मोदींना ते सल्ला देतील का? वय का नाही, तुम्ही आता घरी पवार साहेबांनी आम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे, पवार साहेबांनी आम्हाला डायरेक्शन द्यायला पाहिजे, पवार साहेबांनी आम्हाला कुठं कान धरायला पाहिजे, थांबा प्रशांतजी एकच मिनिट, आपण विद्याताईंचा सन्मान करूया. त्यांची मागणी आहे की त्यांना बोलू द्या आणि त्यांना संधी दिल्यानं त्यांना ती पूर्ण करायची वेळ सुद्धा आपल्याला द्यायला हवी. विद्याताई, आपल्यासाठी 1.5 मिनिट पूर्ण आहे. प्रशांतजी शांतपणे ऐकतात, सगळेच जण आम्ही ऐकतो आहोत, बोला. त्याच्यानंतर तुम्ही बोला की रोहित दादांनी जे शेतकऱ्यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी जी पदयात्रा काढली, त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळवला, त्यांनी मेहनत केली, कष्ट केले, त्याची काही किंमत नाही. पण ते अरोगंट आहेत, ते असेच आहेत, ते तसेच, असं बोलायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? लोकांमध्ये त्यांची जी काय आता प्रतिमा उभी राहिलेली आहे किंवा ते काय अजितदादांची बरोबरी करत नाहीये, कोणी सांगितलं तुम्हाला?
कोणीच अजितदादांची बरोबरी करत नाही, कोणीच पवार साहेबांची बरोबरी करत नाही. परंतु पवार साहेबांमध्ये जी नम्रता आहे ती सगळ्यांनी शिकण्यासारखी आहे ना. ते कधी कोणाशी भांडायला जात नाही, वाद घालायला जात नाही. ते आपलं काम भलं आणि आपण भलं, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचा विकासाचं हे जे काय आहे ते महाराष्ट्रभर ते करत असतात. परंतु अशा प्रकारे रोहित दादांचं काहीतरी आहे किंवा जयंत पाटील कंटाळलेले आहेत किंवा ते त्रासलेले आहेत, अशा प्रकारे जे वातावरण निर्मिती तुम्ही लोक करताय ते पूर्णपणे चुकीची आहे. रोहित दादा असो, आम्ही सगळे असो, आमचं एकच उद्दिष्ट आहे. मी तुम्हाला सांगते की विधानसभेला जास्तीत जास्त सीट्स आम्हाला मिळावं. आता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला नाही करायचं, कोणाला काय करायचं, त्याचा निर्णय पक्ष एकत्र बसून आमचा घेतो. त्यामुळे आणि अजितदादांना सुद्धा मागच्या याच्या वेळेस आपल्या 10 जूनला अजितदादाने जेव्हा मागणी केली तेव्हा अजितदादाने आतापर्यंत कधीच पद मागितलं नव्हतं. अजित पवार जी विद्याताई, अजित पवार सुद्धा म्हणाले होते मोकळं करा जबाबदारीतून म्हणून, त्यांना केलं गेलं नाही आणि मग त्यांनी अखेरीस निर्णय घेतला. 1 तारखेला निर्णय होता, साहेबांनी 6 ला मीटिंग ठेवली होती. त्याच्या आधीच अमित शहा आणि मोदींनी सांगितलं की तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू. त्या घाईघाईमध्ये त्यांना जायला लागलं बिचाऱ्यांना ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडींच्या सत्रामुळे. अजितदादा कधी गेले नसते. अजितदादांचं आणि माझं बोलणं झालं होतं, अजितदादा कधीही पक्ष सोडून गेले नसते. परंतु हे सगळं ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडी. प्रशांत पवार आपल्याला उत्तर देत आहेत. विद्याताई ऐका, प्रशांत पवार काय म्हणतात ऐकू. नाही, मला सांगा, असं कोणत्या चॅनलवर आलाय की अमित शहा मोदींनी सांगितलं की दादांना जेलमध्ये टाकू म्हणून? प्रत्येक चॅनलमध्ये खरं सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या म्हणजे सगळ्या ह्याच्यानी मोठ्या आहात, पण हे स्टेटमेंट कुठं आलं याचं फक्त मला तुम्ही उत्तर द्या. कुठं अमित शहा किंवा मोदीजींनी हे म्हटलं की आता तुम्ही अजून सभेमध्ये हे सांगितलं की अजितदादाला आज तू आला नाहीस तर उद्या तुला जेलमध्ये टाकू, असा धाक अमित शहानी आणि मोदींनी दाखवलाय. कारण विद्याताई, कुमार सप्तर्षींनी सांगणं म्हणजे काही ब्रह्मदेवानं सांगणं होत नाही. कुमार सप्तर्षी अनेक प्रकारे वेगवेगळे दावे करत असतात. आपण चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. प्रशांतजी थोडं थांबा, विद्याताई आपणही थांबा, विश्लेषणाच्या साठी पुढे जाणं गरजेचं आहे. उमेश धोंगडे आहेत. उमेशजी, आवाज नीट येतोय आणि तुम्ही इतर आपल्या मान्यवरांचं म्हणणं ऐकलं असेल. मला यातून आता पुढे काय होणार हा मुद्दा आहे. विधानसभेच्या निवडणुकांना 120 पेक्षा जवळपास कमी दिवस उरलेत. 120 दिवसांमध्ये राशप नक्की कोणत्या वाटेवर पुढे जाणार आहे? त्यांना 85 आमदार जिंकायचे आहेत, त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये नेतृत्व जयंत पाटलांकडे राहिलं तर जो गंभीर आरोप आहे, जयंत पाटील पक्षापेक्षा स्वतःच्या गटाला महत्व देतात आणि सांगलीमध्ये हे दिसलं. उमेशजी, त्या दृष्टीनं राशपला जयंत पाटलांचा फायदा होतोय का? प्रसादजी, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आणि मी फक्त एक मगाशी मी जे बोललो त्याच्यावरती विद्याताईंचा थोडा गैरसमज जातो, तो फक्त मी खुलासा करतोय. शरद पवार हे लोकशाहीवादी नेते आहेत याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. विद्याताई, हे गेली 25 वर्ष त्यांना पाहतोय. फक्त मला म्हणायचं असं होतं की तुम्ही म्हटलं तसं ते सगळ्यांचं ऐकून घेतात, पण पवार साहेबांनी एखादा निर्णय दिल्यानंतर तो तुम्हाला सगळ्यांना मान्य करावा लागतो, या अर्थाने मी म्हटलं. ठीक आहे, ते निश्चितपणे ते लोकशाहीवादी आहे, त्याच्याबद्दल मला माझ्या मनात शंका नाहीये. दुसरं, आता प्रसादजी तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रश्न मुळामध्ये जयंत पाटलांच्या संदर्भानं तुमचा सगळा चर्चेचा रोग जयंत पाटील यांच्याविषयीची नाराजी आणि त्यांचं प्रदेशाध्यक्षपद या संदर्भानं आहे. तुम्ही आता म्हटलात 120 दिवस आहेत. खरोखरच आता प्रत्येक राजकीय पक्षासाठी निवडणुकीसाठी 120 दिवस म्हणजे तुलनेनं खूपच कमी आहेत. कारण लोकसभा संपल्यानंतर विजय साजरा करता करता विधानसभेची तयारी सुरू करायची. मला वाटतं निवडणुकीच्या तयारीमध्ये भाजपच्या बरोबर तयारी जर कोणाची असेल तर ती शरद पवारांची असते. नेहमी ते निवडणुकीला तयार असतात. त्यांच्या पातळीवर निवडणुकी तयारी ऑलरेडी त्यांनी आताचा मुद्दा हाच आहे की या सगळ्या जयंत पाटलांची भूमिका ही राशपच्या पथ्यावर पडणार आहे की नाही? जयंत पाटलांची जी भूमिका आहे ती राशपच्या पथ्यावर पडेल. या म्हणजे त्यांनी काही केलं तर ती राशपच्या पथ्यावर पडेल अशी राहील. यासाठी शरद पवारांना काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही मगाशी म्हटलं तसं जे सांगलीचं उदाहरण दिलं, सांगलीमध्ये राजकीय वर्तुळामध्ये बातमीदारांमध्ये जी चर्चा आहे, सांगलीचा उमेदवार उभा कुणी केला? बिलकुल. ते जे चंद्रहार पाटील आहेत त्यांना उभं कुणी केलं, कुणी कुठल्या पक्षात पाठवलं, याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात
राजकीय वर्तुळात आणि बातमीदारांमध्ये आहे. तर या अनुषंगानं तुम्ही म्हटला तसं शरद पवारांना लक्ष ठेवावं लागेल आणि अधिक म्हणजे आपण काही त्यांना पक्ष कसा चालवायला हे शिकू शकत नाही, आपण त्यांचे इतके मोठे पण नाहीये. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी सांगतोय की जयंत पाटील हे गेली अनेक वर्ष प्रदेशाध्यक्ष आहेत, तरी सुद्धा तिकीट वाटपामध्ये शरद पवारांचंच अर्थाध्यक्ष असतं प्रत्येक जागी. मगाशी तोच पुन्हा सांगायचा प्रयत्न करतो की लोकसभेचे इलेक्शन मध्ये त्यांचा एकूण जो पवार साहेबांचा जो वावर होता, प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार ठरवतानाच त्यांनी अनेक विधानसभा मतदारसंघातले उमेदवार पक्के केलेले आहेत. त्यामुळं जयंत पाटलांकडे लक्ष ठेवता त्यांनी ऑलरेडी विधानसभेची तयारी ऑलरेडी मला असं वाटतं की 50% करून ठेवलेली आहे. अगदी उमेश घोंगडेंचं एक महत्वाचं वक्तव्य आहे, यातला संदर्भ घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा की प्राप्त स्थितीमध्ये जयंत पाटील काहीही करो, विधानसभेच्यासाठी पक्षावर शरद पवारांची पकड राहणार आहे. मग रोहित पवारांच्या नाराजीला काही महत्वच उरत नाही. पण मग असं सगळं घडत असताना मला प्रशांत पवार चर्चेला वेळेची मर्यादा याची छोटी आठवण करून देत आपल्याला पटकन विचारायचं आहे की येत्या काळामध्ये रोहित पवार तुमच्या लेखी कुठे दिसतील, कुठे असतील, कुठे राहतील, कुठे टिकतील? रोहित दादा त्याच पक्षात राहतील जर जयंत पाटलांनी त्यांना कंटिन्यू केलं त्या पक्षात, तर रोहित दादा सुद्धा भाजपकडे जातील ना, कारण का तेही एम्बिशियस आहेत ना. ते का बिना एम्बिशियस आहेत का? मला सांगा ना तुम्ही. आज ज्या पद्धतीनं ते वागून राहिले तर ते पक्षाचे मालक म्हणूनच वागून राहिले ना. ते आम्हाला त्यांच्या इंटरनल पक्षाशी काय चालू आहे त्यांच्यात याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, पण त्यांना सुद्धा आमच्या याच्यात इंटरेस्ट फार असतो ना. मग ते कसं बोलतात ते काय मला एक सांगा. आणि जयंत पाटील, बरं जयंत पाटील तर जाऊ द्या, अहो जितेंद्र आव्हाड तर म्हणजे ते तर बघतही नाही ते रोहित पवारकडे किंवा रोहित पवार जितेंद्र आव्हाडकडे. आज 2 महिन्या पहिले आम्ही जितेंद्र आव्हाडांना काही हे देत नाही, त्यांचं हे चुकीचं आहे वगैरे वगैरे हे बोलणारे कोण होते? बिलकुल अगदी आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची आहे. जाता जाता विद्याताईंना एक नैसर्गिक न्यायानं प्रतिक्रियेची संधी देणं गरजेचं आहे. म्हणून विद्याताई मिनिटभराचा वेळ उरलाय, तो फक्त आपल्यासाठी ठेवलाय. आपण पटकन सांगा, या सर्व स्थितीमध्ये जिथे परस्परांचा विश्वासच नाही अशा स्थितीमध्ये राशप किती जागा जिंकणार आहे विधानसभेत? पक्षाचं कोणी स्वतःला मालक समजत नाही. पहिली गोष्ट म्हणजे पक्षामध्ये आमच्या लोकशाही आहे आणि आम्ही सगळेजण एकजुटीने काम करतो आहोत. आणि रोहित दादांविषयी अशा प्रकारे गैरसमज पसरवणं हे पूर्णपणे चुकीचे आहे. ते भाजपमध्ये जातील, इकडे तिकडे जातील, कोणी कुठे जाणार नाही. पवार साहेबांना सोडून एकही नेता किंवा एकही कार्यकर्ता सोडून जाणार नाही. आणि जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या जागा कशा निवडून येतील याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करणार आहेत आणि निश्चितच त्याच्यात यश मिळणार आहे. कारण महाराष्ट्राच्या हे जे काही भाजपचं चाललेलं आहे आणि या 2 कुबड्या घेऊन हे सरकार आहे त्याला लोक कंटाळलेले, शेतकरी कंटाळलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची जनता ठामपणे शरद पवार साहेबांच्या बरोबर उभी राहणार आहे, काँग्रेसच्या बरोबर उभी राहणार आहे, उद्धवजींच्या बरोबर उभी राहणार आहे. आणि आमच्या पक्षामध्ये जास्ती लक्ष घालण्यापेक्षा तुमच्या पक्षामध्ये लक्ष घालावं आणि काय चाललंय ते बघावं असं मला वाटतं. याच्या पहिले कुबड्यांवर सरकार होतं तेव्हा काय झालं? मग त्यावेळेस काय पूर्ण शेतकरी एकदम कर्ज माफ होऊन गेला का? अहो विद्याताई डायरेक्टर आहे बरं, मला आमचं सरकार कधी अशा 2 ट्रिपल इंजिन आणि चौबल इंजिन सरकार नव्हतं. ट्रिपल इंजिन आणि 4थं इंजिन लावल्यानंतर तुमची काय दुर्दशा झाली आहे ते तुम्हाला माहिती आहे, ते लक्षात ठेवा. आणि दुर्दशा होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला सल्ले देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला सल्ले देण्यापेक्षा आणि आमच्या पक्षामध्ये काय चाललंय याच्यामध्ये नाक खुपसण्यापेक्षा तुमच्या पक्षामध्ये काय सुधारणा करता येईल जास्ती सांभाळायचं आहे. तुमचेच लोक तिकडे तिकडे पळण्याच्या तयारीत आहे. ठीक आहे, आपण याच्यावर लक्ष ठेवून राहूया. प्रशांत पवारजी, आपण याच्यावर लक्ष ठेवून राहू. विद्याताईंनी केलेले सगळे दावेही आपल्या लक्षात राहणार आहेत, ते आता रेकॉर्ड झालेले आहेत आणि येत्या काळात आपण त्या निमित्तानं त्यांच्याशी पुन्हा पुन्हा बोलत राहू. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.